नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत थैलीभर गोष्टी. लेखिका सुधा मूर्ती आणि अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. कथेचं नाव आहे फणस. भारताच्या उत्तरेला असलेल्या कांचनपुरा नगरात उंदक हा एक धनिक सुप्रसिद्ध व्यापारी राहत होता. त्याचा व्यापार केवळ भारतातच नव्हे तर देशोदेशी चालत असे. तो देशाच्या विविध भागांमधून विविध प्रकारच्या वस्तू मागवायचा आणि त्या देशाच्या दुसऱ्या भागांमध्ये जाऊन विकायचा. त्याने खूप प्रवास करून फार मोठा अनुभव गाठीशी बांधला होता. एक दिवस त्याचा तरुण मुलगा भानुवर्मा त्याला म्हणाला, पिताजी, मी आजवर खराखुरा समुद्र कधीच पाहिलेला नाही, फक्त चित्रांमध्ये पाहिला आहे. या खेपेला माल खरेदी करायला मी दक्षिणेला जाऊ, म्हणजे मला समुद्रसुद्धा बघायला मिळेल. उंदकने ते मान्य केले आणि आपल्या मुलाच्या प्रवासाची व निवासाची व्यवस्था केली. मंगलपुरा हे गाव समुद्रकिनारी होते. त्या गावात आपल्या एका मित्राच्या घरी त्याने आपल्या मुलाला राहायला पाठवलं. त्या मित्राचं फार मोठं कापडाचं दुकान होतं. त्याचं घरही दुकानाला लागूनच होतं. भानुवर्मा मंगलपुरा गावात पोहोचला तेव्हा उंदकच्या मित्राच्या कुटुंबियांनी अत्यंत प्रेमानं त्याचं स्वागत केलं. त्याला राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली. भानुवर्मा थोड्या वेळाने त्या गावात फेरफटका मारण्यासाठी निघाला. ते गाव त्याच्या स्वतःच्या गावापेक्षा फारसं काही वेगळं नव्हतं. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला फणस विकायला ठेवलेले दिसले. हे कुठलं विचित्र दिसणारं फळ आहे बरं. संत्री, मोसंबी, सफरचंद या फळांपेक्षा किती वेगळं आहे हे, असं त्याच्या मनात आलं. हात लावून पाहिला, त्याचा वासही घेतला. तो वास काही वेगळाच होता. मग त्याने त्याची किंमत विचारली. विक्रेता म्हणाला, 2 आणे. भानुवर्माला ती अगदी स्वस्त वाटली. हे फळ खायचं तरी कसं, त्याने विचारलं. कापा, खा आणि बिया काढून टाका, विक्रेता म्हणाला. भानुवर्माला हा सौदा खूपच स्वस्त वाटला आणि तो फणस घेऊन खोलीवर परत आला. तो फणस आतून पिवळा धमक पिकलेला होता. त्याने तो कापून खाल्ला. तो मधासारखा गोड आणि चवदार होता. त्याने आणखी थोडा खाल्ला. नंतर आपले हात चिकट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने हात पाण्याने स्वच्छ धुतले तरीही हाताचा चिक काही जाईना. त्याने हताश होऊन हाताने चेहरा झाकला आणि संपूर्ण चेहराच चिकट होऊन गेला. शेजारची खोली कापसाने भरलेली असल्याचं त्याला आठवलं. एव्हाना रात्र झाली होती म्हणून अंधारातच जराही आवाज न करता तो त्या खोलीत गेला. तेथून कापसाचे एक गठ्ठा आपल्या खोलीत घेऊन आला. या कापसाने चीक पुसून काढावा असा विचार त्याने केला. पण त्याने कापसाने चीक पुसण्याचा प्रयत्न करताच चीक तर गेलाच नाही, उलटा सगळा कापूस त्या चिकाला चिकटून बसला. त्याने जितका जास्त कापूस काढून तो चीक पुसायचा प्रयत्न केला तितका सगळ्याच्या सगळा कापूस त्याच्या अंगाला, चेहऱ्याला चिकटून बसला. बाहेरच्या अंगणात चांगलं तापलेलं पाणी ठेवलं होतं. त्याचा तरी काही उपयोग होतो का हे पाहावं म्हणून भानुवर्मा अंगणात गेला. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे घरातील लोक त्याला जेवणासाठी हाका मारू लागले. आपला असा अवतार घेऊन त्यांच्यासमोर कसं जायचं म्हणून तो तिथे अंगणातच एका झाडामागे लपून बसला. घरातल्या लोकांना वाटलं त्याला झोप लागलेली दिसते म्हणून ते परत गेले. जाताना गरम पाण्याचं पातेलं घरात घेऊन गेले. त्यांनी घराचं मागचं दार लावून घेतलं. बिचारा भानुवर्मा एकटाच घराच्या मागच्या अंगणात राहिला. तिथे एक बगीचा व एक तबेला होता. आता अंगाला सगळा कापूस चिकटलेल्या स्थितीत घरात तरी कसं जायचं असं त्याच्या मनात आलं. तेवढ्यात जोराचा पाऊस आला. समुद्र किनाऱ्यावरचा मुसळधार पाऊस भानुवर्मानं कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला आता भीती वाटू लागली. तो घाबरून मेंढ्यांच्या कळप्यात पत्र्याच्या झोपडीत जाऊन लपून बसला. मध्यरात्र झाली. काही चोर मेंढ्या चोरण्यासाठी आले. त्या मेंढ्यांमध्ये लपून बसलेला भानुवर्मा त्यांच्या नजरेस पडला. त्याच्या अंगाला पांढरा शुभ्र कापूस चिकटलेला होता. त्यामुळे त्यांना वाटलं ही मेंढी तर सर्वात सुंदर आहे, म्हणून त्यांनी भानुवर्माला उचलून आपल्याबरोबर घेतलं.
भानुवर्मा इतका घाबरला होता की त्याच्या तोंडून आवाजच फुटेना. एव्हाना चोर त्याला गावाबाहेर घेऊन पडले. थोड्या वेळाने आपण चोरून आणलेला प्राणी म्हणजे मेंढी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांना वाटलं हे पांढरं भूतच आहे. ते चोर घाबरले आणि भानुवर्माला तिथंच सोडून पळून गेले. या अनोळखी शहरात आपल्यावर एकापाठोपाठ एक इतकी संकट कोसळलेली पाहून भानुवर्माला रडू कोसळलं. एव्हाना पहाट झाली. जवळून एक गवळण चालली होती. भानुवर्माला रडताना पाहून तिला त्याची दया आली आणि तिने त्यांची विचारपूस केली. त्याची सगळी कहाणी तिने ऐकली. ती म्हणाली, अरे, फणस खाण्याची एक पद्धत असते. आधी हाताला तेल लावून मगच फणस कापायचा असतो. कापूस गरम पाणी किंवा गार पाणी या कशानेही त्याचा चीक निघत नाही. तिने तेल लावून त्याच्या अंगाचा, चेहऱ्याचा आणि हाताचा चीक नीट पुसून काढला आणि भानुवर्माने सुटकेचा निश्वास सोडला. त्या गावातील काम झाल्यावर भानुवर्मा आपल्या घरी परतला. त्याने आपल्या वडिलांना सांगितले, पिताजी, तुम्ही दक्षिणेला गेल्यावर बाकी काहीही खा, पण कधीही फणस खाऊ नका. ते सर्वात फसवं लबाड फळ आहे. त्यावर उंदक त्याला म्हणाला, बेटा, तो दोष फळाचा नसून तुझ्या अज्ञानाचा आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी ती कशी वापरायची हे समजून घेणं आवश्यक आहे. अशी ही छोटीशी कथा इथेच संपली. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.